जय महाराष्ट्र. मी संतोष शिंगाडे, 145 विधानसभा अध्यक्ष, मीरा भाईंदर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आपण बघत असेल आता इथे शांती गार्डन मध्ये क्लस्टर 3च्या बाजूला बघा तुम्ही शांती आहे. हे पहिल्या म्हाडाची जागा आहे. ती पहिली पॅक होती, पण इथे स्थानिक जे पदाधिकारी इथे आहेत ते इतर पक्षाचे, त्यांनी जागा ओपन केली आणि त्यात गाड्या टाकतो. कोणाच्या गाड्यात माहिती नाही आम्हाला, पण तुम्ही बघत असाल आता आमच्या पुढ्यात 5 ते 6 लोक तिथे ड्रग प्यायला गेले. इकडे अड्डा बनलाय हा, म्हणजे एकदम कोणाच्या गाड्या आहेत, कोण इथं येतं, कोण काय करतं, काही कोणाला माहिती नाही. त्यात कुठलाही इथे मोठा हादसा होऊ शकतो. प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाही. त्या गाड्या कोणाच्या आहेत, कुठून गाड्या आल्या, काही कोणाला माहिती नाही. आपण लास्ट टाइम पत्रव्यवहार केला होता आपल्यासोबत कालसेकर असतील किंवा आपला दीपक आपला पत्रव्यवहार केला होता की हा जे ग्राउंड आहे हे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड करावं, पण इथे ते सगळं न होता इथे हा प्लॉट जसा 5चा प्लॉट डीलर गेला तसा हा प्लॉट हे साजिश आहे. हे गाड्या पार्किंग करायच्या, नंतर मग तो प्लॉट डीलरच्या खात्यात घालायचा. आमची प्रशासनाला, एनडीएमसी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना परत आम्ही एक लेटर पाहिजे करणार आहोत. आम्ही परत पत्रव्यवहार करू. ह्या जागेला पूर्ण कन्फर्म पूर्ण जागा ब्लॉक करणं, पॅक करावी अशी आमची आयुक्त साहेबांना विनंती आहे. आणि लवकरात लवकर कारवाई, कारण इथे कुठलाही मोठा हादसा होऊ शकतो. कारण इथे कोण लोक येतात आता, ते 5 आमच्या कोणाच्याच वरतीची मुलं नाही येते आणि इथे पुरा ड्रग्सचा अड्डा बनलेला आहे. प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्वांना विनंती आहे की आपण इथे पेट्रोलिंग करावं आणि इथे ह्या जागा ज्या आहे हे जागा पूर्ण बंद करून घ्यावी आणि इथे पार्किंग वगैरे जे आहे ते बंद करावं. तुमचा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.